मुंबईमधल्या घाटकोपर दुर्घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांना आता 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केलेली आहे। तसंच दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान घटनास्थळी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते किरीट सोमय्या दाखल झालेत। आपण हे दृश्य पाहतोय। घाटकोपर दुर्घटनास्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या दाखल झालेले आहेत। ही घटना अतिशय दुर्दैवी आहे। अधिकाऱ्यांना तातडीने सूचना दिल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी सर्व रेस्क्यू टीम आता काम करत आहे। नागरिकांना आधी बाहेर काढलं जाणार आहे आणि जखमींवर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जेव्हा घटना घडली त्याच वेळेस मी महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या, पोलीस आयुक्तांना आणि स्टेट डिझास्टर यांना सूचना केल्या की या ताबडतोब रेस्क्यू ऑपरेशन सुरू करा। आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। यामध्ये जवळपास 57 लोकांना बाहेर काढलेलं आहे आणि ते राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहे। आताही हायड्रा आणि क्रेन लावून हे जे होर्डिंग आहे ते उचलण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे आता प्राधान्य जे आहे यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आपली ही सगळी रेस्क्यू टीम, NDRFची टीम, महापालिकेची टीम आणि स्टेट डिझास्टरची टीम ही रेस्क्यू करते आहे। या सर्व गाड्या ज्या आहेत अडकलेल्या त्यांना अगोदर बाहेर काढणं याला आपण प्राधान्य देतोय आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिलेल्या आहेत। त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि यानंतर जे होर्डिंग आहे ज्या होर्डिंगच्या बद्दल देखील चौकशी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे की जेवढे मुंबईतले होर्डिंग आहेत या सर्व होर्डिंगचं स्पेशल ऑडिट करा, स्ट्रक्चरल ऑडिट करा आणि जे विदाऊट परमिशन, विदाऊट लायसन्स आहेत हे सर्व कापून टाका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या। सरकारकडून काय मदत जाहीर केली? जखमींचा सर्व उपचाराचा खर्च सरकार करेल आणि जे मृत्युमुखी पडलेत त्यांच्या परिवारांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण तात्काळ 5 लाख रुपये देण्याचा देखील निर्णय घेतला। सर, किरीट सोमय्यांनी पत्र टाकलं होतं आणि 13 तारखेला कारवाईचे आदेश आज महानगरपालिकेने दिले, त्याच्याबद्दल काय सांगा? नाही, किरीट सोमय्यांनी जे पत्र दिलेलं या पत्राची कशी ओळखूनच पत्र, त्यामुळे होर्डिंग जे कोणी होर्डिंग धारक आहेत यांना कुणाच्याही जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही आणि याच्यावर जे आता झालेलं आहे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल